नमस्कार मंडळी. तर आज ना आम्ही रानात आलो होतो, मी, दृष्टी आणि ह्यांनी. कारण हरभऱ्याची भाजी पण खुडायची होती आणि मी एकामध्ये व्हिडिओमध्ये दाखवले होते धने लावलेले. ते पण आलेत का नाही ते बघायचे होते. लसूण बघायचा होता, हे सगळं बघायचं होतं म्हणूनच रानात आलो होतो आम्ही. तसं तर ह्यांच्या रोज मळ्यात फेऱ्या होतात बरं का. आणि मग मीच 2 महिन्यातून आले होते. मग मलाच हरभरा बघायचा होता की ते म्हणजे कसला आलाय ते. आणि लसूण पण मला बघायचा होता. आणि इकडे बघा किती छान अशी मस्त आपली डाळिंबाची बाग पण दिसते ना. झाडं पण अशी गोल एकदम डेरेदार दिसत होती आणि छान मस्त पालवी पण फुटली होती त्यांना. आणि वातावरण पण इतकं छान झालं होतं ना, सकाळचं जसं कोवळं ऊन पडतं ना, तसं संध्याकाळचं पण थोडंसं कोवळं ऊन होतं आणि छान वाटत होतं असं रानात फिरायला वगैरे. आणि ते बघा उन्हात नुसती झाडं अशी चमकत होती, छान वाटत होतं. कसला भारी आला हरभरा. बघू किती खुडली. नाही अजून आता जर सुरुवात केली. चल. आणि ते बघा किती छान मस्त हरभरा आपला उगवला होता. आणि हरभऱ्यामध्ये ना हरभरा पेरताना ना मध्येच ज्वारी पण पेरली होती. आणि त्याची पण ताटी इथे इतकी छान उगवली होती ना, मस्त उगवली होती अशी. आणि बघा किती छान मस्त अशी हिरवीगार कवळी भाजी आणि मस्त अशी टवटवीत पण दिसत होती. इतकी छान वाटत होतं ना, त्या भाजीकडेच बघत बसू वाटत होतं, एवढं छान वाटत होतं. आणि ते बघा ही दृष्टी तर ना पहिल्यांदाच भाजी खुडायला लागली होती. आणि मग तिला सांगत सांगत माझं पण इथं असं खुडायचं चालू. आणि मग काही ते खुडत खुडत ना पाटी भरलेली सुद्धा कळाली नाही आम्हाला, गप्पा मारत मारत. किती कुठली भाजी? पाटी भर. आणि मी मगाशी म्हणलं होतं तुम्हाला, जे धने लावले होते ना ते उगवलेत का नाही ते बघायचं होतं मला म्हणून. आणि ते बघा उगवलेत का नाही तर त्याला फुलं येऊन धने यायला लागले होते. आणि मग म्हटलं चला आज कोथिंबीर भाजी जाताना सगळंच घेऊन जायचं असं म्हणून. मी जेवढी लावली का नाही कमी कमी तेवढी चांगली हो की बारकी तेवढी लावली. आणि कोथिंबीर न्यायची होती मला, कोथिंबीर वडी बनवायची होती म्हणून. आणि घरची आहे ना त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज कोथिंबीर वडीच बनवूया म्हणून. इथे म्हटलं चला भाजीला पण होईल आणि वडीला पण होईल अशी जास्त कोथिंबीर घेऊन जाऊ म्हटलं घरी. आणि हो, इथं डाळिंबीच्या बागेमध्ये ना वांग्याची रोपं पण लावली होती. त्याची वांगी, कोथिंबीर आणि घरचीच अशी हरभऱ्याची भाजी. आणि घरचं माळवं असलं ना इतकं छान वाटतं ना, काय विचारूच नका. लय मस्त वाटतं असं खाताना पण, असं सरत नाही घरचं असल्यावर. घरचं ते घरचंच असतं हो की नाही. आणि मग इकडं नाही का ह्यांनी आणि मला लसूण बघायचं होतं म्हणून लसणाकडं चाललो होतं बघायला आम्ही. आणि मग जाताना आणि त्यांना लसणाकडे जाताना ना डाळिंबाच्या बुडात जे फुट्या आलेल्या होत्या ना ते काढून घेतले इथे आम्ही. म्हणजेच कसं सगळं जाता येता हे असं काम होईल असं म्हणून सगळं. आणि ते बघा बागेतलं ना सगळं गवत काढलं आणि फक्त चांदवेलच उगवलं होता. बारकी म्हणत असेल बरं का हो, माझा छान आलाय असं दीदीचा छान. माझा झालाय छान. माझा झालाय. होय ग. बघी लावलेले काही जात. हा माझा वाकडा वाकडा आहे. खरं सांगू का तुम्हाला तर लसूण, हरभरा, वांगी, कोथिंबीर हे सगळं माझ्यासाठी सरप्राईजच होतं. कारण मागचा एक व्हिडिओ होता तो लसूण लागवडीचा, तो मी अपलोड केला होता आपल्या चॅनलवरती. त्याच्यानंतर मी आजच आले मळ्यात आणि हे सगळं बघून ना मन असं डोळं तृप्त झालं होतं, इतकं छान वाटत होतं. आणि ते बघा घरी येऊन बघतो तर काय आपली म्हैसी आली होती आणि त्याचं ते रेडकं होतं ना असं छान झोपलं होतं त्याच्या पुढे. आणि ते बघा जन्मून 5 मिनिटं सुद्धा झाली नाही तोपर्यंत रेडकू सगळीकडे पळायला लागलं होतं.
हा. आता इथे संध्याकाळ झाली होती, भरपूर उशीर झाला होता स्वयंपाकाला, कारण म्हैशी आली होती ना, त्याच्यामुळे मग उशीर झाला होता थोडा. आणि लगेचच मग चूल पेटवली आणि कढई ठेवली, कारण लगेचच भाजी बनवायची होती म्हणून. आता इथे कढई तापायला ठेवली होती. 2 ते 3 चमचे मी तापायला तेल वतलं होतं कढईमध्ये. आणि इथे बघा, शेवग्याची शेंग बनवायची होती भाजी. आता इथे रानातून ना लसणाची पात आणली होती. लसणाची पात, खोबरं, कोथिंबीर असं वाटण करून घेतलं होतं. खरं तर खलबत्त्यातच करायचं होतं, पण टाईमच नव्हता तेवढा, त्याच्यामुळे मग मिक्सरलाच लावलं. आणि मग टोमॅटो पण एक चिरून घेतला होता. आणि इकडे बघा, तेल तापलं होतं छान कडकडीत असं. लगेच जिरे मोहरीची फोडणी दिली. आणि मग जे टोमॅटो एक चिरला होता ना, तो पण आता इथे मी टाकून घेणार आहे. आणि चांगला असा ब्राऊन कलर येईपर्यंत टोमॅटो भाजून घेणार आहे. आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने बनवता भाजी ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जे कोथिंबिरीचं लसणाचं वाटण होतं ना, ते पण इथं टोमॅटो भाजल्यानंतर मी टाकलेलं आहे. आणि मग मस्त छान असं चांगला ते लसूण कोथिंबिरीचा जे वाटण होतं ते असं तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं. आणि भाजल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी हळद, मीठ वगैरे टाकून छान मस्त असं हलवून घेतलं. आता इथे हळद आणि मीठ टाकल्यानंतर ना, मग घरचा गावठी मसाला, काळा मसाला, तो इथं मी टाकलेला आहे. आणि चांगलं छान असा तो मग ते तिखट मसाला पण भाजून घ्यायचा. आणि मसाला शिजायपुरतं ना, थोडंसं नकळत अगदीच अर्ध फुलपात्र ना इथे मी पाणी ओतलेलं आहे, कारण भाजल असं म्हणून लगेच मसाला. आणि ते बघा किती छान मस्त असं तेल सुटलंय. खरं तर ना, स्वयंपाकात पण लक्ष नव्हतं, कारण म्हशीची डिलिव्हरी झाली असल्यामुळे तिकडं निम्म लक्ष आणि स्वयंपाकात निम्म लक्ष असं होतं. आणि मग लगेचच तेल वगैरे सुटलं मसाल्याला. आणि मग लगेचच त्याच्यामध्ये शेंग टाकली आणि छान अशी हलवून घेतली सगळीकडं. असा मसाला त्याच्या आतपर्यंत मुरून असं जाईलपर्यंत हलवून भाजून घेतली शेंग. आणि लगेच जेवढी पाहिजे तेवढी मी भाजी इथं बनवून घेतली. आणि ते बघा, भाजी छान शिजू दिली. आणि शिजल्यानंतर लगेचच मी आणि दृष्टीने इथं मक्याच्या भाकरी बनवून घेतल्या छान मस्त अशा आरावरच्या, कडक थोड्याशा भाजल्या होत्या, छान लागतात म्हणून. आणि मग कोणाकोणाला आवडतं शेवग्याची शेंग आणि मक्याची भाकरी. आणि इथं बघा, छान मस्त अशा खमंग भाजून घेतल्या. आणि लगेचच त्याच तव्यामध्ये ना, मगाशी मळ्यातून आणलेली ती हरभऱ्याची भाजी छान ताजी ताजी अशी लगेचच केली त्याच तव्यामध्ये. आता इथे ना, भाजी छान अशी झटकून घेतली होती, कारण धुवायची नसते भाजी हरभऱ्याची, हे तर सगळ्यांना माहितीच आहे, हो ना. आणि मग इथे चांगली झटकून घेतली. आणि तवा लोखंडाचा असल्यामुळे भरपूर असा खूप तापला होता, त्याच्यामुळे मग खालीच उतरून घेतला लसूण करपेल म्हणून. आणि इथे ना, खलबत्त्यामध्ये ठेचलेलं लसूण तेलामध्ये टाकला. आणि हो, हरभऱ्याच्या भाजीला तेल भरपूर लागतं बरं का, कारण धुवायची नसते आणि आंब असते ना. आणि मग भाजी शिजायला पुरतं त्याला तेल लागतं, त्याच्यामुळे थोडंसं नेहमीपेक्षा जास्तच घालायचं. आणि ते मग लगेचच भाजी टाकली तव्यामध्ये. आणि इथं हरभऱ्याची डाळ पण चालते, पण इथं मी मटकीची घातलेली आहे. आणि छान अशी मस्त भाजी तयार आहे. शेंगदाण्याचा वगैरे कूट घातला होता. आणि चला आता जेवण करून घेतो आम्ही, या तुम्ही पण जेवायला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आपला ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे असेच रोज गावाकडचे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना.